पातोळी कशी झाली बघा, एक नंबर कडक, याला बोलतात पातोळी. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला आम्ही स्पेशल काहीतरी आज दाखवणार आहेत. काय काय दाखवणार आहेत तू सांग. काय करू ते रोजची भाजी भाजी खादेलच. आज आई चिकनची पातोळी करणार आहे ना का. पातोळी तर खान पाहू. चला आता बनवू, मग तुम्हाला दाखवतो कशी प्रोसेस ती सगळी. तर बघा मित्रांनो, पहिली आग पेटवून घ्यायची 5-10-15 मिनिटं ना ग, नाही तर त्याचा कोळसा जमा झाला पाहिजे. मग ते कोळशांवर भाजला. आता थोडी आहारी पाडून घेऊ. आहारी पाडून झाली का मग तुम्हाला प्रोसेस दाखवतो कशी बनवतो ती पातोळी. ताई आता आग पेटवून घेतो ना. प्रोसेस कशी असते मित्रांनो, पाना पलसाची घेतली आम्ही. आता उन्हाळ्यात जाऊन ना पलसाची पाना घेऊन आलो. का तुमच्यासाठी रेसिपी काय ग, पाना पातोळी करून पाहू ना. चांगली लागे ना. कोंबडीचा पाय पण दिलाय का मस्त. एक पाय दिलेला चांगला साफ करून दिलाय. चांगला दिलेला आहे तो ना, साफ करून दिलेला आहे तो, पण कापायला लागेल ना. तर बघा आता आईने चिकन साफ करायला लावला. तर आईला विसान पाहिजे काय ग. चिकन बरोबर दिलाय का. चिकन बरोबर दिला आहे. चालला तर पाव किलो सांगत होती, पण जास्त वाटतं ना. तू पण गेला तर नाही, मी तिथं समोर होतो गाडी थांब. त्याचीच करता जरा जास्ती दिल हवा काय जण मुशी पाहणेरा हवा नाही. ठिठ्ठा पण एक दिलेला आहे. अरे वा, पातोळी भारी होला आज. काय मासूद दिला नुसता ना. मासूद दिला आहे, त्याला माहित आहे पातोळी करायची सांग. तर चला मित्रांनो, आता आईला चिकन कापून घेऊ दे, नंतर मग कापून झाला का दाखवतो परत, बरोबर ना. तर चला फायनली चिकन झाला कापून. आता धुवून पण घेतला. आता एक प्लेट मध्ये काढून घेतला. आता बघू कशी आई बनवते. बरं काय प्रोसेस. मुरली साफ करून ठेवायला लागली. तर बाबू लसूण सोलायला लागलाय. तर फायनली लसूण पण सोलून झाली. आता मसाला सगळं काढलं आणि तेल बिल चिकन मस्त. आता आईने सगळं आणत मसाला डबा तेल सगळं आणला. आता मिक्स करून घेईल. गरम मसाला पण आणला. आता बघा पातोळीची काय फ्लेवर, काय खतरनाक लागते ना मित्रांनो पातोळी, चिकन पातोळी. आणि तुम्ही जर कधी तुम्ही शहरात बनवू पण नाही शकत, कारण की त्याला कोळसा लागतातच आणि चुलीवरची टेस्ट वेगळी असते. काय का शहरात तुम्हाला कधी बनवून नाही तुम्ही खाऊ शकत, कधीच नाही. आणि तुम्हाला असा कुठं भेटणार पण नाही बनवून, बरोबर ना. त्या फक्त गाववाल्यांच्या नशिबात असतं. लसूण टाकली ठेचून मस्त फ्लेवरसाठी खतरनाक. गरम मसाला, गरम गरम उन्हाळ्यात गरम गरम मसाला आणि गरम गरम चिकन आणि गरम गरम तिखट मसाला. झाला आता मस्त एकदम भारी. मीठ बीठ टाकला. आता तेल टाकला का मिक्स करायचं, पाण्यात लावायचं असं चटकदार ना. मग तुम्हाला सांगतो कसं फटकदार. काय रे बोलता बोलता तर तोंडाला पाणी सुटायला लागलाय. पातोळी सांगला का मित्रांनो, पातोळी काय खतरनाक, कारण की ती चुलीत भाज आहे. पातोळी ती पातोळी भाज्या काय कुठला पण खा तुम्ही, पण पातोळी ती पातोळी असते मित्रांनो. माशी आणली नवली. तर बघा कसं जवळून दाखवतो. मिक्सअप केला एकदम चमकदार मासली, कारण की याच्यात पाणी बिनी काय नाही ना थोडा पण. त्या सगळं चुलीवरच भाजल. आणि पानाचा फ्लेवर, पलसाची पाना आपली जत्रेला कसा करत ती तारून फरत ना. त्या तार त्याला तर आग धूर तरी लागतो थोडा तरी, याला धूर पण नाही लागत. काय काय कोळशा होत्या बाबूला माहित आहे ना. तुमची कर्ज रे पातोळी. त्यांची पण आहे कर्ज. बघा मस्त अशी लावायची लाईनीत अशी बघून बघून. एक पंजा पण दिलाय चिकन वाल्यांनी, तर बरा केला तो. काय दिला तर आईला चावायला आवडतो ना. त्याला माहितच मला काय त्याला खरं माहितच असेल. झाली फायनली. आता शिवून घ्यायचा ना ग काड्या खाली. बाबू कोंबडा कोंबडा आला. कोंबडा काय बनवायला घेतला का आला पाहिजे. ताईनी काड्या पण धुवून आणल्या. शिलक्या आणल्या. शिलक्या, याला शिलक्या बोलतात. जे फाट्यांचे असतात ना त्याला शिलक्या बोलतात, बरोबर ना.
आता शिलक्या टोचतील त्याला मस्तपैकी. अशा शिलक्या टोचून घ्यायचा, एकदम पॅक करायचा ना, मग चुलीत ठेवून घ्यायचा. मग चुलीत 10-15 मिनटं ठेवला का एकदम रेडी. मग चटकदार खायचा फक्त. तर बघा ती शिवायची पण एक टेक्निक असते, थोडा कोपऱ्यावर असा फोल्ड करायचा. म्हणजे कोपऱ्यावरून त्याचा तेल बिल काही त्याच्यातला पडला नाही पाहिजे, थेंब थेंब म्हणून. तिथं फोल्ड गेला ना की एकदम सर्व अडकून असतं त्याच्यामध्ये. तर झाली पॅकम पॅक एकदम बघा. तर चलो आता आहारीवर ठेवू. तर बघा फायनली मित्रांनो आहारी पडली. त्याला आहारी बोलतात, कोळसं पडतात त्याला ना. तर आता आहारीमध्ये गाडून ठेवायची ना काय बघा. तर बघा कशी आहारीवर मस्तपैकी गाडून ठेवायची. तर चला मित्रांनो आता झाली थोड्या वेळात होईल, 10-15 मिनिटात. मग झाली का दाखवतो तुम्हाला काय काय. तर आता मस्त तुम्हाला दाखवली कशी बघा पूर्ण गाडून ठेवायची. फायनली पातोली काढायला लावली आता चुलीतून बघा. तर बघा कशी काढली. आपला खजाना गोल्ड काढला, गोल्ड पेक्षा महागडा. वा सगळी राख काढून घ्यायची वरून. बघा तर चला आता घरात. तर आता भाऊ लागलाय पाकडायला. चटका लागतो, गरम असतं त्याची मुलं. गरम आहे ना ते शिला करून पाखड तू. पण ते कसा गरम गरम पाखड. तर बघा मित्रांनो हा तर बघा मित्रांनो तुम्हाला जेवण दाखवतो. पातोळी कशी झाली बघा, एक नंबर कडक. याला बोलतात पातोळी बघा. तर या मित्रांनो तुम्ही पण खायला पातोळी. बघा कशी झाली मस्त टकाटक. बाबू तिकडे गेला घर बांधायला. तर आता आई टेस्ट करून दाखवेल ना, भाऊ पण टेस्ट करून दाखवा का टेस्ट करून जरा. खा ना तू पण. कसा झाला रे. भारी झाला हा एक नंबर झाला. हात नाही लावून दाखवतो टेस्ट कसा करून पाचशील. खडा खाऊन बघ ना, मसाला काय खडात घेतलास. तर ठीक आहे मित्रांनो, चला माझे पण तोंडाला पाणी यायला लागला. तर मी पण जरा खाऊन घेतो. चांगला आहे. तर चला याने टेस्ट करून घेतला, आता मी पण टेस्ट करून बघतो मित्रांनो. मला उदाहरणार्थ मी जरा पीस कुठला तरी लहानच घेतो. आहा गरम आहे. खाला तर बिसरा खायचा पाहू. तर खा ना, तुला खा. आई बोलते खाला दुसरा खायला वाटतं. तर काय नाही, आईलाच खायला आहे तर खाऊ शकते. तर मी खावा मित्रांनो एक नंबर लागला, टेस्टी खतरनाक. बघा का संध्याकाळी आता गरम गरम बरा लागता. तर गरम गरम चांगला लागता. गरम खा, हात नाही लावून देतो. नाही लावून दे. गरम गरम खा, नाही तर भारी लागला असता. मालशीला पण चांगला लागला. तर चला ठीक आहे. आई बोलते थंडा पण. ताई आता नंतर भातासोबत खायचं. तुम्हाला दाखवला रेसिपी. चलो अशा प्रकारे व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी झाली कमेंट सांगा. चला बाय 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 बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.